स्पर्धा क्रमांक 4. मातीचे कोण फुटला आणि पीक मोठं झालं तर त्याला डौलदार पीक म्हणतात. मातीतून कोण फुटला आणि पीक मोठं झालं तर त्याला डौलदार पीक म्हणतात. आणि आज ज्याला 2 वेळचं अन्नही मिळू शकत नाही त्यामध्ये शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. नमस्कार, माझ्या भाषणाचा विषय आहे आजचा शेतकरी. या विषयाचा विचार करताना मला आठवतात ते संत तुकाराम महाराज ज्यांनी 16 शतकात स्वतःकडे गहाण असणारे शेतकऱ्यांची सातबारे इंद्रायणी नदीत बुडवून सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. मित्रांनो, या विषयाचा विचार करताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले. असाच एक दिवा जो स्वतः उपाशी राहून सगळ्या जगाला अन्न पुरवतो तो म्हणजे शेतकरी. आपण कधी विचार केला का हो की ताटात अन्न ठेवून कचऱ्यात काही सेकंदात फेकून देतो. त्या सर्व गोष्टी पिकवताना शेतकऱ्याला किती त्रास सहन करावा लागला असेल. शेतकरी स्वतः कापूस पिकवतो मात्र त्याच्या अंगावर कपडे नसतात. लाखो रुपयाच्या शेतीचा तो मालक असतो परंतु त्याच्या खिशात दमडीही नसते. लाखो रुपयांची मालमत्ता असलेल्या शेतकऱ्याकडे कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. आपल्या देशाचा शेती हा पाया आहे. देशातील प्रत्येकाला जेवण मिळावे यासाठी जो आयुष्यभर खूप प्रयत्न करतो तो म्हणजे आजचा शेतकरी. एकीकडे या विषयावर बोलताना मला आठवतात त्याची पुढारी मध्यंतरीच्या काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ते म्हणतात ना, नकदीच्या लग्नाला 1700 विघ्न तसेच बळीराजासोबत होत असते. जसा पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असते, जिथे पाऊस शेतकऱ्यांसाठी देवासारखा मदतीस पडतो तिथे पाऊस शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं करतो. प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट. पण काय करावं मायबाप सरकार, पण काय करावं मायबाप सरकार. मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट, मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट. शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशा अलंकारिक शब्दातून शेतकऱ्याचे वर्णन केले आहे. शेतात एखादे चांगले पीक आले की तो फार आनंदित होतो. त्या पिकाची कापणी करतो आणि ते पीक घेऊन तो या जगाचा उदरनिर्वाह करतो. मित्रांनो, शेतकरी म्हटलं की आपल्या समोर फक्त 2च शब्द येतात आणि ते म्हणजे भिकेची तिजोरी आणि पैशाचा तुटवडा. कधी शेतकऱ्याकडे पैसा आहे असं ऐकलंय का? तरीही तो उभ्या जगाचा पोशिंदा आहे. माझा दिलदार